हॅलो, मी सृष्टी दाडे. मला 1 वर्षापूर्वी टीबी झालेला होता. बट ॲक्च्युली माझं डोकं खूप असं दुखायचं. मला पेन व्हायचा. लिटरली पेन एवढा वर्स्ट होता, की मला असं वाटायचं, की माझ्या स्कलमध्ये कुणीतरी हात घाला आणि तो काढा दे, जे पण काही जे दुखते ते काढा. सो आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला जेव्हा अप्रोच केलं, तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला CT स्कॅन करायला सांगितलं. सो तेव्हा काय बोलतात काय समजलं नाही. तेव्हा आम्हाला त्या डॉक्टरांनी डॉक्टर अमित सर यांच्याकडे अप्रोच करायला सांगितलं. तर जेव्हा आम्ही डॉक्टरांना अप्रोच केलं, तेव्हा ट्रीटमेंट माझी सुरू केली आणि त्याच्यानंतर मग समजलं, की मला ट्युबरक्युलोसिसचा जो नोड्यूल आहे, तो माझ्या लंग्समध्ये थोडं सापडलं आहे आणि ब्रेनमध्ये थोडं सापडलं आहे. गाठ सापडली आहे, तो नोड्यूल. सो जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली, तेव्हा पहिला जो मंथ होता माझा टीबीचा, द फर्स्ट मंथ वॉज व्हेरी वर्स्ट. खूप गोळ्या होत्या, खूप मला बोलतात असं ॲपेटाईटचा लॉस व्हायचा. लिटरली माझे कधी पायज येलो वगैरे व्हायचे. खूप पेनफुल वाटायचं, वॉमिटिंग वगैरे. द फर्स्ट मंथ वॉज व्हेरी डेंजरस फॉर मी. द जर्नी वॉज लिटरली हेक्टिक. बट within this journey, when doctor saw the MRI, he said that there is no use or there is no need for any kind of surgery for removing the nodule. He said that she is out of danger now. The treatment is going very well, so she can cure this with medicines also. Thanks to Amit sir. Thank you so much. की तुमच्या ह्याच्यामुळे मला बोलतात ना, ते हे सर्जरीच्या बोथ थ्रू नाही करावं लागणार. बिकॉज जर सर्जरी केली असती तर ते स्कल हे करा, केसदी हे करा वगैरे वगैरे. सो मेडिसिनमुळे ते झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आता बरं वाटतंय. सो थँक्यू. बेसिकली सृष्टीची जी केस आहे ती सेरेब्रल ट्युबरक्युलोसिस म्हणजेच मेंदूचा क्षयरोग, ज्याच्यामध्ये तिच्या राईट सेरेबेलम जे छोट्या मेंदूच्या उजव्या बाजूला गाठ आढळली होती. 1 वर्षापूर्वी हेडेक, वॉमिटिंग, इम्बॅलन्स असे कंप्लेंट देऊन आल्यामुळे जेव्हा आम्ही फर्दर इव्हॅल्युएट केलं, त्याच्यामध्ये राईट सेरेबेलममध्ये अराऊंड 3.5 to 4 सेंटीमीटरच्या आसपासची गाठ होती आणि ही गाठ मेंदूच्या पाण्याचं प्रेशरही म्हणजे पोर्ट पेट्रिकलला ऑब्स्ट्रक्ट करून हायड्रोसेफेलस करण्याच्या जागेवरती होती. ती कंडिशन युजली बॉर्डरलाईन सर्जिकल आम्ही बोलतो, की त्याच्यामध्ये ऑपरेशनची गरज लागते गाठ काढण्यासाठी. तसंच पाणी जर वाढलं तर मेंदूचं पाणी डायव्हर्ट करण्यासाठी शंट करण्याची पण गरज लागू शकते. परंतु त्यावेळेला क्लिनिकल कंडिशन बघता आणि पेशंट यंग असल्यामुळे औषधाचा इलाज करून फॉलोअप रेग्युलर ठेवूया असं आपण डिस्कस केलं आणि पेशंटने तसंच फॅमिलीने यांचा रेग्युलर औषधांचा कोर्स तसेच योग्य ते MRI स्कॅन्स इंटरवलमध्ये आम्ही केले. आज 8 महिन्यानंतरचा जो MRI आहे ट्रीटमेंटचा, त्याच्यामध्ये जी गाठ 3.5 सेंटीमीटरची होती आता हार्डली 0.4 सेंटीमीटर म्हणजे 4 मिलीमीटर्सच्या पण खाली आता उरलेली आहे. आणि TBच्या गाईडलाईन्सनुसार जसं आम्ही सांगितलं की गाठ MRIमध्ये पूर्ण नाहीशी होईपर्यंत आम्ही TBची औषधं कंटिन्यू करतो, कारण याच्यामध्ये आपल्याला रिकरन्स होण्याचे पण चान्सेस असतात. तर हेच महत्त्वाचं आहे की क्षयरोग हा औषधाने बरा होतो आणि त्याचा योग्य इलाज जर घेतला तर कम्प्लिटली नाहीसा होऊ शकतो. तर आपल्याला अवेअरनेस करणं या आजाराबद्दल खूप महत्त्वाचं आहे. लोकांमध्ये जसं गव्हर्नमेंटही प्रयत्न करते नॅशनल स्कीमच्या अंडर, याचे औषधं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री असतात, परंतु आजार निदान होणं हेच सर्वात महत्त्वाचं. आणि निदान झालं तर त्याला योग्य इलाज मिळाला तर डेफिनेटली 100% पेशंट योग्य ते नॉर्मल लाईफ जगू शकतो. थँक्यू.